श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता आनंदी मुलाच्या मनातून गैरसमज दूर करून सत्य दाखवण्याचा खूप प्रयत्न करून सुद्धा आता मुलांना ते सत्य जाणून घ्यायचं नसतं. पृथ्वीने म्हणालेलं असतं की तुम्ही जर हे लग्न मजबुरीने केलं असेल तर, परिस्थितीने केलं असेल तर आनंदीला आत्ताच दिवस देऊन टाका. तुम्हाला एक गोष्ट निवडावंच लागेल, मुलं किंवा आनंदी बरोबरचं लग्न टिकवून ठेवणं. तर आता आनंदी सुद्धा निंबाळकरांचं आणि मालक साहेबांचं घर तुटू नये म्हणून ती पृथ्वीला वचन देत म्हणते की पृथ्वी फक्त एक संधी दे आणि आमच्या लग्नामागचं मेन कारण जाणून घे. मालक साहेबांनी माझ्याबरोबर लग्न यासाठी केलं की विद्याधर सरांचा माझ्यावर वाईट डोळा होता. ते नेहमी माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीतून, या संकटातून सुटका म्हणून युगेंद्र साहेबांनी माझ्याबरोबर लग्न करून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. तर आनंदीने हे सत्य सांगून सुद्धा आता पृथ्वीला खरं वाटत नाही. त्यामुळे आता आनंदी नाईलाजाने पृथ्वीला म्हणते की पृथ्वी, उद्याचा दिवस माझा या घराचा शेवटचा दिवस असेल. तुला जर आमचं नातं मान्य नसेल, स्वीकार नसेल तर मी हे घर सोडून जाते. परंतु तुला मालक साहेबांची माफी मागून त्यांच्याशी प्रेमाने वागावं लागेल. तर आता त्याच वेळी पृथ्वीच्या स्वप्नात समिधा येऊन पृथ्वीला म्हणते की पृथ्वी, आनंदी घर सोडून जाते, तिला थांबव. ती जर हे घर सोडून गेली तर खूप मोठा अनर्थ होईल. अरे, तिच्या रूपात मीच आहे. तुम्ही तुमच्या वडिलांच्या विरोधात जाऊन जी काही निर्णय घेतलेले आहे ना, ते मला अजिबात आवडलेले नाही आहेत. अरे, तुमचा बाप देव माणूस आहे आणि त्या माणसावर तुम्ही नको नको ते आरोप करून तुम्ही माझ्या संस्काराचा अपमान केला आहे. खरंच जर तुम्हाला माझी काळजी, माझ्यावर प्रेम असेल तर आनंदीला थांबवा आणि त्या दोघांनाही एकत्र संसार करण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. तर पृथ्वीच्या या स्वप्नाने आता घर सोडून जाणाऱ्या आनंदीला थांबवून अखेर विद्याधरला आनंदीच्या पायावर ना घासून माफी मागण्यास आता पृथ्वीने भाग पाडलेला आहे. शेवटच्या क्षणाला जे काही आनंदीने सगळे फासे पलटवून विद्याधरचा खरा चेहरा मुलासमोर आणून तिने जो काही धाडस दाखवलेला आहे तो खरंच खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आता आनंदीने उचललेला विडा विचवलेला आहे की विद्याधरची नांगी ठेचून मुलासमोर लग्नाचं भयानक सत्य आणायचं. युगेंद्रने ध्यानीमनी नसताना शेवटच्या क्षणाला आनंदी बरोबर लग्न करून तिला बायको म्हणून का निंबाळकरांच्या घरात आणलं? त्यासाठी तिने आर्ची आणि आरतीची मदत सुद्धा घेतलेली असते. परंतु पृथ्वी इतका चिडलेला असतो ना, त्याला अजिबात सत्याच्या मुळापर्यंत जाऊन आनंदीला युगेंद्र निंबाळकर यांची बायको म्हणून त्याला स्वीकारायचं नसतं. पृथ्वी रागानेच म्हणतो, हे बघा, तुम्ही स्वइच्छेने आनंदीबरोबर लग्न केलं नाही तर आनंदीला सुद्धा या नात्यामध्ये अडकवून ठेवू नका. त्यामुळे तुम्ही तिला दिवस देऊन टाका. पृथ्वीच्या या निर्णयाने युगेंद्र आनंदी यांना खूप मोठा धक्का बसतो. युगेंद्र म्हणतो, पृथ्वी, हा काय निर्णय आहे? अरे, लग्न आम्ही दोघांनी नाईलाजाने केलं असलो तरी त्याला संपूर्ण हा पर्याय नाही. आनंदीला मी आजपर्यंत बायकोचा कोणताच हक्क, अधिकार दिलेला नाही. परंतु ती तिच्या परीने घर सांभाळण्याचा प्रयत्न करते. मग असं असताना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर पृथ्वी म्हणतो, तुम्हाला सुद्धा या वयात लग्न करायची हौसच आहे. तुम्हाला म्हातार चालायला लागले आहे. मितालीच्या वयाच्या मुलीसोबत लग्न करून तुम्ही संसाराच्या गोष्टी करता. तेव्हा मात्र मालक साहेबाबद्दल वाईट शब्द बोललेलं आनंदीला अजिबात सहन होत नाही. आनंदी चिडते आणि म्हणते, पृथ्वी, तू काय बोलतोस? आपल्या वडिलांशी, मालक साहेबांशी असं अपशब्द बोलताना तुला लाज कसं वाटत नाही? त्यावर पृथ्वी म्हणतो, तू आहेस कोण? मी माझ्या बापाशी बोलतो. तुला या सगळ्यामध्ये येण्याची काहीच गरज नाही, अधिकार नाही. त्यावर आनंदी म्हणते, आहे मला अधिकार, कारण पृथ्वी, मी मालक साहेबांची पत्नी आहे. त्यामुळे काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, काहीही बोलताना बोलणार आणि ते ऐकून घेणार असं नाही. नाही म्हणजे नाही. हे बघ पृथ्वी, एक तर तुला माहिती नाहीये की आम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये हे लग्नाचा निर्णय घेतलं. आमचं लग्न जेव्हा झालं ना, तेव्हा काय सिच्युएशन होतं हे खरंच तो क्षण सुद्धा मला आठवलं ना, तरी मला खूप घाबरायला येतं. तेव्हा आता आनंदी मन घट्ट करून घडलेला सगळा प्रकार आता पृथ्वीला सांगत म्हणते की या सगळ्याला हा तुमचा काका विद्याधर जबाबदार आहे. त्याच्याच त्रासाला कंटाळून दररोजच्या त्याच्या वाईट नजर माझ्यावर त्यांनी अत्याचार करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्यामुळेच मालक साहेबांनी माझ्याशी लग्न केलं आहे. असं सगळं काही सांगितल्यानंतर सुद्धा पृथ्वी, मिताली, प्रांजल त्यांना मात्र या सगळ्या काही आनंदीने सांगितलेल्या घडलेल्या प्रकाराबद्दल विश्वासच बसत नाही. त्याचबरोबर आता प्रांजल, मिताली सांगतात की हे बघ आनंदी, तुम्ही काहीही सांगितलं तरी आमचं तुमच्या या गोष्टीवर बोलण्यावर विश्वास नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याशी बोलायला सुद्धा आमची अजिबात इच्छा नाहीये. त्याचवेळी आता शिल्पा पुढे येत म्हणते की हे बघ पृथ्वी, काही झालं तरी मला सुद्धा आनंदी युगेंद्रशी लग्न केलेलं अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीवरून मी आनंदीचा खूप राग करते. परंतु आनंदीने जे काही सांगितले ना, ते शब्द खरं आहे.
हे बघ, युगेंद्रने आनंदीवर दया दाखवून तिच्याशी लग्न केलेलं आहे. हो, परंतु युगेंद्रचा हा निर्णय मला सुद्धा आवडलेला नाहीये. तो चुकीचाच वागलेला आहे. आनंदीवर दया दाखवून तिच्याशी लग्न करायची त्याला गरज नव्हती. तिच्यावर दया दाखवायचीच होती तर तिच्या वयाच्या दुसऱ्या कुठल्या तरी मुलाशी लग्न लावून द्यायला हवं होतं. आणि मला सुद्धा अजिबात ही मुलगी या घरात युगेंद्रची बायको म्हणून आलेली आवडलेली नाहीये. मी सुद्धा युगेंद्रच्या आयुष्यात समीदाची जागा रिप्लेस नाही करू शकत, कुणालाही देऊ शकत नाही. परंतु पोरं खूप चिडलेली असतात, त्यांना कुणावरच विश्वास ठेवायचा नसतो. त्याचवेळी युगेंद्र म्हणतो, खबरदार, आनंदीवर कोणीही काही आरोप करायचे नाहीयेत, तिला कुणीही काहीच बोलायचं नाही. त्यावर शिल्पा म्हणते, झालं युगेंद्र, अरे आनंदी आनंदी या नावाचा जप बंद कर. अरे तुझी मुलं आज या आनंदीमुळे तुझ्यापासून दुरावली आहेत आणि तुला या गोष्टीचं काहीच खंत नाहीये का? मला कळत नाहीये, या मुलीमुळे इतकं सगळं गोंधळ होऊनही अजूनही तू तिचंच कौतुक करतोस. हो, म्हणूनच मी या मुलीचा राग करते. तर आता आनंदी, शिल्पा सगळेजण विद्याधरच्या विरोधात पुरावा देऊन सुद्धा मुलं काही युगेंद्र आनंदी यांचं नातं, त्यांचं लग्न स्वीकारत नसल्यामुळे इकडे विद्याधर खूपच खुश असतो. विद्याधर मनाशीच म्हणतो, आनंदी ही तर सुरुवात आहे. ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट तर या मुलांनी विश्वास सुद्धा ऐकून सुद्धा घेतलेलं नाहीये. यानंतर मी तुझी अशी काही अवस्था करेन की तुला वाचवायला सुद्धा कुणीही येणार नाहीये. तर आता आनंदी दुसऱ्या दिवशी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मालक साहेबापासून त्यांची मुलं दुरावली जाणार नाही. यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. त्यासाठी मला हे घर सोडावं लागलं तरी चालेल, दिवस पेपरवर सही करायला लागलं तरी चालेल. तर काहीही झालं तरी आता पृथ्वी युगेंद्रला दबाव आणत असतो की आनंदीला दिवस देण्यासाठी, परंतु त्यांच्या निर्णयावर ठाम असतो. तो म्हणतो, काहीही झालं तरी मी आनंदीला डिवोर्स देणार नाहीये असं युगेंद्र म्हणत असतो. कारण माहिती असतं जर आनंदी या घरातून बाहेर पाऊल ठेवताच क्षणी हा विद्याधर तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर परत अत्याचार करायला सुरुवात करेल. तर आता आनंदी म्हणते की 1 मिनिट मालक साहेब, मला सुद्धा बोलू द्या. जर मला डिवोर्स देणं किंवा मी या घरातून जाण्याने या घरातले वाद थांबणार असतील तर प्लीज तुम्ही आत्ता तुमचा निर्णय बदला. मी हे घर 100% सोडणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आत्ता थांबणार नाहीये. आता आनंदीने असा निर्णय घेतल्यानंतर त्यावर युगेंद्र म्हणतो की आनंदी थांब आनंदी. त्यावर आता आनंदी म्हणते की मालक साहेब, आता तुम्ही काहीही समजवू नका. हे बघा, आपलं नातं इथेपर्यंतच होतं असं समजूया. जर समिधाताईची जागा मुलांना मला द्यायची नसेल तर उगाच या घरात राहून त्यांच्या दुःखावर मीठ चोळणं बरोबर नाहीये. त्यामुळेच आता मी असं ठरवलेलं आहे की त्या डिवोर्स पेपरवर मी सह्या करायला तयार आहे. त्यावर आता पृथ्वी सांगतो की काही झालं तरी आज संध्याकाळपर्यंत तो डिवोर्स पेपरवर सह्या करून उद्या सकाळपर्यंत तुला हे घर सोडावं लागेल. त्याचवेळी आता संध्याकाळी पृथ्वी विद्याधरला भेटायला गेला असतो. त्यावेळी विद्याधरच्या रूममध्ये पृथ्वीला ते लेटर सापडतं जे आनंदीने पृथ्वीसाठी लिहिलेलं असतं. आणि जेव्हा पृथ्वीला ते लेटर सापडतं तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असते. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पृथ्वीला पश्चाताप होतो आणि तो म्हणतो की आनंदी जे बोलत होती ते खरं आहे. आनंदी चुकीची नव्हती, तिला चुकीचं ठरवण्यात आलं. या सगळ्यामध्ये आनंदीला विद्याधर काकाने अडकवलेलं आहे. परंतु मुलांची परिस्थिती, मनस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. त्यानंतर त्यांना समोर जे दिसतं त्यावर काय खरं काय खोटं या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणं अवघड जात असतं. त्याचवेळी पृथ्वी आता समितेच्या फोटोसमोर उभा राहतो आणि म्हणतो, आई, मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये. जे घरात जे माणसं आहेत ना, ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मुखवट आहे आणि मला त्या मुखवटा उतरून सत्य जाणून घ्यायचं आहे. मी आता काय करू? आनंदी आणि बाबांचा डिवोर्स होणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे की चूक आहे मला माहिती नाही, परंतु आई, त्या आनंदीला मी तुझ्या जागेवर नाही बघू शकत. मला काहीही झालं तरी त्या आनंदीला या घरातून बाहेर काढायचं आहे. आई, तुला सुद्धा नाही आवडलं ना बाबांनी लग्न केलं त्या मुलीशी? तर त्यानंतर आता पृथ्वी झोपलेला असतो. तेव्हा समिधा स्वप्नात येऊन पृथ्वीला संकेत देते, आनंदी आणि युगेंद्र यांचा डिवोर्स होण्यापासून थांबव. आणि आनंदी घर सोडून जात आहे हे मला सुद्धा आवडलेलं नाहीये. तुम्ही मुलांनी तुमच्या बापाला ओळखलंच नाहीये. तुमचा बाप हा देव माणूस आहे. त्याच्यावर तुम्ही असे आरोप करायला नको होतं. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुझ्या बापाची माफी माग आणि घर सोडून जाणाऱ्या आनंदीला थांबवा. जर ती घर सोडून गेली तर सगळं काही अनर्थ होईल आणि या सगळ्याला जबाबदार तुम्ही असणार, असं आता समिधा त्यांना ठणकावून सांगून ती त्यांच्यावर रागावली आहे. असं सांगितल्यानंतर आता पृथ्वीला तडकन जाग येते आणि तो दचकूनच झोपेतून उठून बसतो. तेव्हा मिताली विचारते, काय झालं पृथ्वी, आणि तू असं का दचकून उठलास? काही स्वप्न बघितलंस का? त्यावर आता
समिधाने येऊन स्वप्नात जे काही सांगितलेलं असतं ते सगळं काही मितालीला सांगितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मी जे काही करतो ते चुकीचं आहे. आनंदी आणि बाबांनी लग्न केलं असलं तरीही आपण त्यांच्या नात्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहतो. तर दुसरीकडे आता आनंदी रात्री आपले बॅग भरत असते, कपडे सगळे बॅगेमध्ये भरत असते. त्याच वेळेला विद्याधर हा आनंदी जवळ येत चुकीच्या नजरेने स्पर्श करत असतो आणि तिला म्हणत असतो, आनंदी उद्यापासून तू या घरातून बाहेर असशील आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार असेल, असं म्हणत असतो. आणि त्याच वेळा पृथ्वी तिथे येत आता विद्याधरची चामडी सोलून आनंदीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावतो. परंतु इकडे आता आनंदीने त्या डिव्होर्स पेपरवर सही केली असल्यामुळे आनंदी म्हणते की पृथ्वी, तुम्हाला सत्य समजायला उशीर झाला. आम्ही तुला पहिल्या दिवसापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. या नराधमाच्या तावडीतून मुला सुटका करण्यासाठी साहेब मालकांनी माझ्यासोबत लग्न केलं, परंतु तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नव्हता. म्हणूनच मी आता हे घर सोडून जाते. परंतु मला एवढं सांगायचं आहे की युगेंद्र मालक साहेब देव माणूस आहे. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात जे काही वाईट आहे ना ते सगळं काढून टाका. तेव्हा युगेंद्र म्हणतो, आनंदी तुझ्याशिवाय मी या घरात कसं राहू. आता आनंदी सगळ्यांचे निरोप घेऊन घर सोडून जात असते. परंतु त्याच वेळेला पृथ्वी आनंदीच्या हातातली बॅग घेतो आणि म्हणतो, खरंच आनंदी, तू जरी वयाने लहान असली तरीही तुला आत्ता आम्ही आमच्या आयुष्यात आईची जागा देणार आहोत. त्यामुळे एक आई आपल्या मुलांना कधीच शिक्षा देत नाही, त्यांना माफ करते. मुलं भलेही कितीही मोठी चूक केली असली तरीही. करशील ना माफ तू. तर आता शिल्पा म्हणत असते, पृथ्वी, अरे तिने आता डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत तर तिला का थांबवतोस. सगळं काही असं तुझ्या मनासारखं झालं असेल तर त्या मुलीला काय या घरात ठेवून घ्यायचं. त्यावर पृथ्वी म्हणायला असतो की आतू, माझी चूक झाली आहे. या नराधम विद्याधरने सगळं काही घडवून आणलेलं आहे आणि त्याचं हे कारस्थान आता आम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे आनंदी या घरात राहणार आणि आनंदी आता आमची आई आहे आणि तिला जो काही माझ्या आईला स्थान मिळणार आहे ना ते सगळं काही आता तिला आम्ही मान देऊ, असं म्हणत आता घर सोडून जाणाऱ्या आनंदीला तिन्ही मुलांनी थांबवलेलं आहे आणि युगेंद्रच्या आयुष्यात आनंदीची जागा फिक्स करून अखेर विद्याधरचा कर्माची शिक्षा मिळवून दिली आहे.